माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी सत्याचं दर्शन जनतेसमोर आणलंय। उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वातलं सरकार ते मुख्यमंत्री असताना केवळ सूड भावनेने काम करते। त्यावेळेला आम्ही सांगत होतो केवळ सुडाची भावना, विकास, महाराष्ट्राच्या जनतेला मदत, हे सगळे मुद्दे काहीच नाही। कोणी बोललं तर गुन्हा, कोणी बातमी केली तर पत्रकारावर गुन्हा, कोणी सोशल मीडियावर लिहिलं तर त्याचं मुंडन, कोणी प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांना केलं तर त्याचं घर तोडणं, कोणी मुख्यमंत्र्यांच्यावर सलग कार्यक्रम विरोधातला केला तर त्या संपादकांना घरात घुसून मारणं, आणि विरोधातले आम्ही असलेले जे काही नेते होतो यांच्यावर 24 तास 7 दिवस पहारा ठेवून कुठे अटक करता येईल ते बघण्याचंच सूडभावनेने काम उद्धवजींनी केलंय। आणि त्यामुळे उद्धवजींना माझं आवाहन आहे की त्यांनी आई भवानीची शपथ घेऊन त्या काळात केलेल्या या कटक कारस्थानाचं सत्य स्वतःहून सांगावं, हे त्यांना माझं आव्हान आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असंही म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंना स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणून काही माणसं जी आहेत त्यांनी पवारांकडे पाठवली आणि ती सगळी सेटलमेंट करून घेतली त्या काळात। हेच आम्ही सांगत होतो। माननीय अमितभाई शहाने सुद्धा हेच सांगितलं। वेगळ्या पद्धतीने मुख्यमंत्री तेव्हाचे उद्धवजी हे स्वतः बनायचं होतं सुरुवातीला, आणि त्यानंतर स्वतःच्या सुपुत्राला याच भावनेने काम करत होते। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत केवळ अहंकारापोटी, स्वार्थापोटी, मला पद पाहिजे म्हणून, मला मुख्यमंत्रीपदी बसायचं म्हणून या पद्धतीने त्या ठिकाणी उद्धव ठाकरे वागले, आणि म्हणूनच शिवसेना फुटली। सगळे लोक त्यांना सोडून गेले त्यांच्या अहंकार आणि स्वार्थीपणामुळे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। मोदींच्या रूपाने नवीन पुतीन जे आहे ते तयार होत आहेत असं शरद पवार यांनी मोदींवर। पवार साहेब वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडनं तरी आमची अपेक्षा आहे की ते विचार करून बोलतील। आणि पुतीन काय लावलंय? माननीय पवार साहेबांना बाहेरून आतून लोक ओळखत आहेत। या जमिनीवरच्या प्रश्नांवर बोला, या देशातील प्रश्नांवर बोला। केवळ शिव्या, शाप आणि टीका मुख्यमंत्री असोत तेव्हाचे उद्धवजी ठाकरे किंवा शरद पवार असोत, हे केवळ मोदीजींवर टीका टिप्पणी करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवत आहेत। जनतेच्या प्रश्नाशी यांना काही देणं घेणं नाही। जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलेलं आहे की विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक नाही तर जातीय विद्वेषाकडे निवडणूक जाते, पंतप्रधान पदाला हे शोभणारं नाही। जितेंद्र आव्हाडांचं विधान बरोबर आहे, पण त्यांनी ते आरशाला बघून केलं असेल। स्वतःचा पक्ष आणि स्वतःला बघून केलेलं विधान आहे ते। जितेंद्र आव्हाड कधी धार्मिक तेढेशिवाय बोलले नाहीत, त्यांच्या पक्षातले नेते जातीभेदाशिवाय कधी बोललेले नाहीत। मोदीजी विकसित भारताच्या स्वप्नावर मतं मागतायत। जितेंद्र आव्हाड, तुमचा अजेंडा काय आहे? तुमच्या भूमिका काय आहेत? तुमची धोरणं काय आहेत? राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं तर जैन आम्हाला शेती शिकवणार का? मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असल्यावर पेशवाई आली का? हे प्रश्न तुम्ही विचारणार। पुण्यामध्ये कुठली पगडी चालणार ही भाषणं तुम्ही करणार, आणि तुम्ही दुसऱ्याला जाती आणि धर्म विद्वेषाबद्दल बोलणार। स्वतःला आरशात बघून जितेंद्र आव्हाडांनी केलेलं हे विधान आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीमध्ये आगामी लोकसभेबाबत फॉर्म्युला सुद्धा म्हटलेला आहे की 16 जागा आम्ही महाराष्ट्रात लढतो तर मुंबईत 3 जागा लढतो। मला वाटतं आता मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं त्याच्यावर वेगळं विधान करण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही।